नमस्कार मित्रांनो. परवा 1 ते 2 व्हिडिओमध्ये आपण घरकुलच्या अपडेट दिलेल्या आहेत आणि त्या घरकुलाच्या अपडेट दिल्यानंतर काही लोकांच्या कमेंट मला अशा आल्या की फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे काय? कारण ज्या लोकांनी सेल्फ सर्वे केलेला आहे, ज्या लोकांनी नवीन घरकुलासाठी मागणी केलेली आहे, ज्या लोकांचा नवीन घरकुलासाठी सर्वे झालेला आहे, मग काही जणांचा 2024मध्ये झालेला आहे, 2025मध्ये झालेला आहे. असा ज्या ज्या लोकांचा सर्वे झालेला आहे त्या सर्वांना घरे मिळणारच आहेत. परंतु प्रत्येकांनाच प्रतीक्षा आहे की आम्हाला लवकरात लवकर घर मिळावं. कारण अगोदरचे जे घरकुल आहेत त्यांची बांधकामं चालू आहेत, काही घरकुलं पूर्ण झालेले आहेत. मग आता आम्हाला घरकुल कधी मिळणार हा त्यांचा एक महत्त्वाचा प्रश्न होता. आणि त्यावेळेस माननीय कृषीमंत्री यांनी स्पष्ट केलं होतं की फिजिकल व्हेरिफिकेशन पूर्ण होताच उर्वरित सर्व घरकुलधारकांना मिळणार आहेत. एकही लाभार्थी जो सेल्फ सर्वे केलेला आहे त्या लाभार्थ्यांना एकही लाभार्थी वगळला जाणार नाही. त्यामुळे त्या प्रतीक्षा यादीमध्ये जे जे घरकुलधारक आहेत अशा सर्वांना घरकुल मिळणार आहे. पण त्या अगोदर फिजिकल व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण होणं अपेक्षित असतं आणि फिजिकल व्हेरिफिकेशन पूर्ण होताच तुमचं ऑनलाईन डाटा अपलोड केला जातो आणि त्याच्यानंतर सर्व प्रक्रिया तुमच्या नवीन घरकुलासाठी सुरू होतात. आता काही लाभार्थ्यांचा प्रश्न आहे की फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे काय? मित्रांनो, सेल्फ सर्वे हा 2 टप्प्यामध्ये झालेला आहे. सेल्फ सर्वे म्हणजे आपण स्वतःही काही जणांनी सेल्फ सर्वे केलेला आहे, काही जणांनी गटविकास अधिकाऱ्याच्या माध्यमातून, ग्रामसेवकाने, ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनही सर्वे करण्यात आला आहे. त्यामुळं काहींनी स्वतः केलं, काहींनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलं, पंचायत समितीच्या माध्यमातून केले. या सर्वांचा डाटा अपलोड होऊन केंद्राकडं असो, राज्याकडं असो, हा डाटा ऑनलाईन अपलोड झाला. मग तो डाटा अपलोड झाल्यानंतर डायरेक्ट तुमचा डाटा अपलोड झाला म्हणजे तुम्हाला लागलीच घरकुल मिळणार असं नाही आहे. तर मित्रांनो, जो डाटा सेल्फ सर्वेच्या माध्यमातून शासनाला गेलेला आहे तो शासनाला गेलेला डाटा त्याचं व्हेरिफिकेशन केलं जातं. मग व्हेरिफिकेशन म्हणजे काय? मित्रांनो, विषय कसा आहे, या अगोदर कमीत कमी 25 ते 30 लाख घरांचं वाटप झालेलं आहे. उर्वरित ज्या लोकांना घरं मिळालेली नाहीत अशा लोकांनाच ही घरकुलं नंतरची घरकुलं येणार आहेत. त्यामुळे एका कुटुंबात 2-2, 3-3 जर घरकुलं लोकांनी घेतली तर घरकुलच पुरणार नाही. समजा 1 ते 2 व्यक्ती एकाच घरात राहतात, कुटुंब एकच आहे आणि त्याच घरकुलामध्ये अजून एकाने जर घरकुलाची मागणी केली, मग एकाच कुटुंबाला 2-2 घरकुलाचा लाभ, ह्या गोष्टी होऊ नये. त्याचबरोबर ज्या लोकांनी सेल्फ सर्वे केलेला आहे, सेल्फ सर्वे म्हणजे स्वतः माझं घर पडक आहे, माझं घर जुनं आहे आणि मला घरकुल मिळावं अशी ज्यांनी मागणी केली आहे, परंतु फिजिकल व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून कर्मचारी, पंचायत समितीचे कर्मचारी असो अथवा गृहविभागाचे कोणीतरी कर्मचारी तुमच्या डायरेक्ट ज्या लाभार्थ्यानं सेल्फ सर्वे केलेला आहे अशा घरी येऊन तुमच्या घराची परिस्थिती पाहिली जाते, तुमच्या घरातले व्यक्तीचे आधार कार्ड घेतलं जातं, तुमचं खरंच घर पडीक आहे का, तुमचं घर ज्यावेळेस सर्वे झाला त्यावेळेस पडीक होतं, आता बांधकाम केलं आहे का आहे त्या परिस्थितीमध्ये आहे आणि खरंच तुम्हाला त्या घरकुलाची गरज आहे का, तुमची परिस्थिती काय आहे, या सर्व गोष्टीचा डाटा म्हणजे चेक केला जातो. कारण घरकुलाचे लाभार्थी या अगोदरही झालेत, आता नंतर नवीन घरकुल येणार आहेत. त्यामुळे अगोदरच्या माणसानेच घर उचलूनही नंतर अजून या सेल्फ सर्वे जर केलेला असेल असेही लाभार्थी याच्यामध्ये असू शकतात. या सर्व गोष्टीची छानबीन करणे म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन आहे. त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही. ज्यांनी घरकुलासाठी या अगोदर लाभ घेतलेला नाही आहे, कुटुंब तुमचं वेगळं असेल, तुम्ही घराची मागणी केली असेल, तुम्ही जो सेल्फ सर्वे करताना जो घराचा पडीक फोटो टाकलेला असेल तो फोटो जर योग्य किंवा अयोग्य असेल तर या फिजिकल व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून स्वतः ते चेक करायला येतात, स्वतः तुमचा फोटो काढतात की बाबा हा पात्र आहे का नाही. मग सर्वेक्षण करून परत तुमचा तो डाटा अपलोड केला जातो आणि त्याच्यानंतर त्या यादीमध्ये तुम्हाला घरकुलाचं नाव येतं. मग आता 100% सर्वांचाच फिजिकल सर्वे होईल का? तर सर्वांचाच फिजिकल सर्वे होईल असं नाही आहे.
ज्यांचा डाटा क्लिअर वाटतो, ज्यांचा पाठवलेला सेल्फ सर्व्हेच्या माध्यमातून जो डाटा गेलेला आहे तो योग्य वाटत असेल तर काहीचा फिजिकल सर्व्हे होऊ शकत नाही, परंतु जास्तीत जास्त फिजिकल सर्व्हे फिजिकल व्हेरिफिकेशन होऊ शकतं. कारण कुठे जरा त्यांना संशय वाटत असेल की बाबा या लाभार्थ्याचं घर चांगलं आहे, कारण सेल्फ सर्व्हेमध्ये आपण स्वतः उभारून फोटो टाकलेला असतो, मग त्या फोटो जर घर जरा व्यवस्थित दिसत असेल तर या लाभार्थ्यांना घर द्यायचं का नाही हा ठरवण्याचा अधिकार त्यांचा असतो. त्यामुळं मागणी आपण केलेली असते, म्हणून जे त्यांचे कर्मचारी स्वतः तुमच्या स्पॉटवर येऊन जिओ टॅगिंगने परत एकदा फोटो काढतात, तुमच्या घराची परिस्थिती पाहतात, घर कच्चे आहे का पाहतात, मगच तुम्हाला पुढच्या यादीमध्ये नाव घेतलं जातं. त्यामुळे फिजिकल व्हेरिफिकेशन ही मोठी प्रक्रिया नाही आहे. जर कोणाचा संशय वाटत असेल सर्वे झालेल्या लोकांचा, जर प्रशासनाला या लाभार्थ्यांना घरकुलाचा संशय वाटत असेल की याला चांगलं घर दिसतंय किंवा हा लाभार्थी याच्या अगोदर लाभ घेतलेला आहे असं काही जर वाटत असेल तर स्वतः तो आपल्या स्पॉटवर येतो, सर्व गोष्टीची माहिती पाहतो, आधार कार्ड पाहतो, मग पुढच्या त्या प्रोसेस आहेत त्या प्रोसेस सुरू होतात. त्यामुळं फिजिकल व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच नंतर घरकुलाच्या याद्या प्रसिद्धी केल्या जाणार आहेत. त्यामुळे फिजिकल सर्वेक्षण अख्ख्या देशामध्ये पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रत्येक राज्यामध्ये हे घरकुलाचं वाटप केलं जाणार आहे. भरपूर लाभार्थ्यांची संख्या असल्यामुळं फिजिकल व्हेरिफिकेशन लवकरात लवकर होणार नाही आहे. टप्प्याटप्प्यानं तुमचं ही फिजिकल व्हेरिफिकेशन होईल. फिजिकल व्हेरिफिकेशन झाले की एकदा टेन्शन मिटलं, तुमचं घर मंजूर की नामंजूर त्यावेळेस कळणार आहे. त्यामुळं विषय कसा असतो, आपण मागणी केली आहे, परंतु ती मागणी मान्य करण्यासाठी ज्या पद्धतीनं आपण समजा सरकारी बँकेत कर्ज काढायला जर आपण गेलो त्यावेळेस तुम्ही कर्ज कशावर काढताय तर शेतीवर काढताय, शेतीत पीक कुठलं आहे तर हे पीक आहे. तो साहेब जेव्हा कर्ज मंजूर करायला येतो तेव्हा तुमच्या शेतामध्ये पीक आहे की नाही हे पाहूनच तुमचं कर्ज मंजूर करत असतो. त्याच पद्धतीनं तुम्हाला राज्य शासन असो केंद्र सरकारच्या माध्यमातून घरकुलाचा जर लाभ द्यायचा असेल तर तुमचं घर पक्का आहे की कच्चा आहे हे पाहण्यासाठी त्यांना यावं लागतं व आहे ती परिस्थिती पाहून फोटो काढला जातो व डॉक्युमेंट काही कमी असले तर डॉक्युमेंट घेतले जातात, मगच तुमचं ते सँक्शन होऊन घर मंजूर होत असतं. त्यामुळं फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे परत एकदा आपण जे सेल्फ सर्वे केलेला असतो तोच सर्वे त्यांच्या माध्यमातून केला जातो. येऊन घराची परिस्थिती स्पॉटवर येऊन पाहणी केली जाते की बाबा या लाभार्थ्यांना खरंच घराची गरज आहे, मग त्यांच्या पुढच्या प्रोसेस सुरू होतात. त्यामुळे खूप जणांचा प्रश्न येत होता की फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे काय, फिजिकल व्हेरिफिकेशन काय. तर फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे तुम्ही जी घराची मागणी केलेली आहे खरंच तुम्हाला घर देण्याची गरज आहे का, तुमची परिस्थिती आहे का, तुमचं कच्चं घर आहे का, तुमचं पडीक घर आहे का, तुमचं पत्र्याचं शेड आहे का, या सर्व गोष्टी येऊन पाहणे आणि मग तुमचं घर मंजूर करणे, या गोष्टीलाच फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणतात. आणि हे व्हेरिफिकेशन पूर्ण जेवढ्या राज्यातून सर्वे झालेले आहेत तेवढी पूर्ण राज्यामध्ये सर्वे झाल्यानंतर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर उर्वरित सध्या जी घरकुलं चालू आहेत त्या घरकुलाचे हप्ते संपल्यानंतर या फिजिकल व्हेरिफिकेशन झालेल्या सर्व घरकुलधारकांना हे घर मिळणार आहे. त्यामुळे हीच एक अपडेट सर्व लोकांना द्यायची होती. प्रत्यक्षानंच प्रश्न पडलेला होता की फिजिकल व्हेरिफिकेशन का, तर फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे हीच प्रक्रिया आहे. यावरच्या अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून काही प्रश्न असेल तर निश्चित कमेंट करा. घरकुलबाबत कुठल्याही अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.